त्याचा कारण सर तुम्ही काय काळजी करत असेल या डॉक्टर या सर डॉक्टर या माझी वय आणि शाळा सर गुरुपौर्णिमा प्रथमतः गुरुपौर्णिमेच्या सगळ्या गुरुजनांना शुभेच्छा. माझी विद्यार्थी संघाचे आम्ही कार्यकर्ते आहोत. योगायोगाने डॉक्टर आले सक्सेस आले आणि आनंदाची गोष्ट मला याचे कारण असं एका कार्यक्रमात थांबलो होतो आणि तुम्हाला फोनवर बोललो जिल्हा परिषद आदर्श प्रथमशाळा कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यावर्षी ऐतिहासिक कामगिरी जाईल. इयत्ता चौथीची परीक्षा 7 वर्षांनी शिष्यवृत्ती सुरू झाली आणि पहिल्याच वर्षी या शाळेचे विद्यार्थी राज्याच्या यादीत सुद्धा येणार आहेत आणि जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये अनेक विद्यार्थी येणार आहेत. आणि म्हणून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुनीता राजेंद्र कास्कर मॅडम, संतोष गोगल कानडे गुरुजी, शाळेच्या मुख्याध्यापिका निराणी मॅडम, वागचौरे शेलार मॅडम आणि लोकरे सर, तुम्ही गुरुजनांनी घेतले कष्ट कामी आले. ग्रामस्थांची साथ असेलच पण पालकांचे प्रयत्न आहेत आणि तुमचे आशीर्वाद आणि तुमची खऱ्या अर्थाने मेहनत कामी आली. म्हणून ऐतिहासिक कामगिरी या शाळेच्या इतिहासात आज घडली. म्हणून गुरुपौर्णिमेचा तुम्हाला मला सुशोभित असणार पुन्हा आम्ही सन्मान करणार आहोत. पण आज गुरुपौर्णिमेचा उत्सव तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला धन्यवाद. आणि चौकशी करून त्या परिपूर्णतेसाठी प्रयत्न करत असणारे आमचे मार्गदर्शक आदर्श शिक्षक सन्माननीय श्री बाळासाहेब कानडे, त्याचप्रमाणे आपल्या कळंबच्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारे डॉक्टर थोरात, आमचे मित्र पत्रकारिता भैसेक आणि सन्माननीय आमचे ज्येष्ठ नागरिक उत्तमदादा मलेराम, त्याचप्रमाणे साहेब आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. मी आपल्या शाळेच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आमचा जो या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल सुद्धा आपले ऋण व्यक्त करतो. तसेच नुकताच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्याच्यामध्ये आपल्या कळंब शाळेने उत्तम असं यश या ठिकाणी प्राप्त केलं. जवळजवळ 39 विद्यार्थी आपले या परीक्षेमध्ये पात्र झाले. खरं तर वेळ फार कमी होता. नोव्हेंबरच्या मध्यावर परीक्षा डिक्लेअर झाली. त्यानंतर मग विद्यार्थ्यांना पहिल्यापासून करायचा अभ्यास आपल्याला शिकवावा लागला आणि त्यानंतरचं रखरख करून तर माझ्या अभ्यासाची जी मेंटॅलिटी असते ती जानेवारी फेब्रुवारीपर्यंत कोणाची चांगली असते. मग एप्रिलमध्ये यात्रा, लग्न, आमचं सगळे कार्यक्रम सुरू होतात, मला डायव्हर्ट होतात थोडीशी. परंतु काही दृष्टीने आमच्या चास्कर मॅडम असतील, मी असेल, लोकरे सगळ्यात आमच्या मॅडम शाळा सगळ्यांनी वर्ग किंवा शाळा ही एकाची नसते, सगळ्यांनी होत असते. तर या सर्व सहकार्याने आपल्या शाळेचं उत्तम असं यश पंचक्रोशीमध्ये मिळालं. निश्चितच तुम्हाला ज्याप्रमाणे त्याचा अभिमान आहे त्याप्रमाणे आम्ही शिक्षकांनी सुद्धा आम्हाला त्याचा अभिमान आहे. कारण गावाची साथ आणि शिक्षकांचा जर त्याला गती मिळाली तर निश्चितच त्या शाळेचा गावाचा विकास होत असतो. आमच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की गावचा विकास जर शाळा करायचा असेल तर पहिल्यांदा शाळेचा विकास असेल. कारण शाळा गावाच्या विकासाचा मार्ग हा शाळेतून जातो. कारण गावचे जे भावी नागरिक ते या शाळेत शिकत असतात, ते काही आपोआप मोठे होत नसतात. आणि छोट्या मुलांमध्ये जे संस्कार आहेत स्वच्छतेचे किंवा इतर ज्या शिस्त आहेत ती त्या या ठिकाणीच लागत असते प्रायमरी लेवलला. मग हळूहळू विद्यार्थी मोठे होत जातात, त्यांना त्याची जाणीव होते आणि जबाबदार नागरिक बनण्याचे त्यांचे जे स्वप्न आहे ते बनत असतात. आणि खऱ्या अर्थाने मग गाव विकासासाठी जे जे आवश्यक आहे, आज आपण पाहतो डॉक्टर तुम्ही किती तुमची सगळी बॅच, मला फार अभिमान आहे तुमच्या बॅचचा 98 नेहमी शाळेची कोणती गोष्ट असू द्या न मागता त्यांचं दरवर्षी हजारो रुपयाचं योगदान या शाळेसाठी आणि विद्यालयासाठी सुद्धा असतो. ते कधी भेदभाव करत नाही की माझी शाळा ही किंवा मी हायस्कूलमध्ये शिकलो, मराठीमध्ये शिकलो नाही. त्यांची संपूर्ण बॅच, मग कदाचित बरेचसे विद्यार्थी मराठी शाळेत नसतात, ते बाहेरच्या आजूबाजू शाळेतून आलेले असतात, पण त्यांनी त्यांच्या बॅचने कधी भेदभाव केला नाही किंवा मग आम्ही मराठी शाळेत शिकलो नाही मग कशाला त्यांना काय द्यायचं, तुम्ही तुमचं बघून घ्या. ज्या वेळेस हेगोबंदी त्या ठिकाणी शब्द टाकतात, जे जे मागतात ते त्यांना आजपर्यंत सगळं मिळालेलं आहे. आणि म्हणून मला तुमच्या घरच्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं, त्यांना सुद्धा मनपूर्वक. ते सुद्धा शेवटी सगळेच जण एकमेकांचे गुरु असतात, पुन्हा आपण सगळं शिकतच असतो. म्हणून सर्वांना मी तुमच्या बॅचला, माझी विद्यार्थी मंडळाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आपले उत्तमदादा जे आहेत, परवा 2-4 दिवसापूर्वी ते आले होते शाळेमध्ये. त्याच्या आधी ते त्यावेळेस आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा आपला सन्मान होता, त्यावेळेस ते आले होते. त्यांनी हॉल वगैरे पाहिला, त्यांना खूप आनंद झाला. ते म्हटले सर आपल्याला पण
थोडंफार खुर्च्या जर आपल्याला मिळाली तर मी माझ्या मुलाला सांगतो. आणि अभिमानाची गोष्ट आहे दादा, मला माहीत नव्हतं मुलगा तुमचा एवढा उच्च पदावर त्या ठिकाणी RBI बँकेमध्ये आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी असं उत्तम असं आमचं आता ते केलं. आणि अगदी फोनवरच त्यांची माझी काही आणखी नंबर आला की फोन नंबर दिला आणि बोलणं झालं 2-3 वेळा. आणि अगदी रिस्पेक्टफुल मुलगा आहे. आता गेल्यानंतर पहिल्यांदा असलेलं चौकशी केली, चहा पाणी जेवण सगळं विचारलं. पण आम्ही वेळ कमी असल्यामुळे आम्ही तातडीने त्या ठिकाणी निघालो. साधारणपणे 5 वाजता आम्ही त्या RBI सरांचे होते त्या ठिकाणी पोहोचलो. आणि 15 उत्तम खुर्च्या आणि चांगल्या क्वालिटीच्या खुर्च्या त्यांनी आपल्या शाळेला त्या ठिकाणी भेट दिल्या. तर आज आपण त्या बाजारात घ्यायला गेलो तर 4,000च्या पुढे त्या खुर्च्यांची किंमत आहे. ठीक आहे, 2-3 महिने वापरलेले असतील, परंतु अतिशय नवीन खुर्च्या त्या आहेत. आणि आम्हाला सगळ्यांना त्या आवडल्या. असं वाटलं होतं की उद्या स्वयंपाक होईल, उद्या खुर्च्या गेल्या. पण तिथे गेल्यानंतर एवढं मन प्रसन्न झालं की बरं झालं. असा हजारांचा खर्च झाला, परंतु छान खुर्च्या शाळेला आपल्या कार्यक्रमासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यातल्या काही खुर्च्या आपल्याला 3 खुर्च्या आपण ज्येष्ठ वगैरे सुद्धा देणार आहे. म्हणजे त्यांची ती इच्छा होती. त्यांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी कानडे सरांना डॉक्टरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी तुमचा सन्मान करायचा. आणि तुमच्या मुलाने शब्द पण दिला, सर काय काय लागेल तर फक्त मला पत्र पाठवून द्या. आता त्या तुमच्या शाळेचं आपल्या शेवटी माझी शाळा आहे आणि त्या शाळेला मला जे जे काही देता येईल पुढच्या आता 5-6 दिवसाचं म्हटलं संगणकाचं ज्याचं म्हणून आपण आणि भौतिक सुविधा आणि विद्यार्थी विकसन समितीचे सन्माननीय सदस्य हे विद्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये सन्माननीय डॉक्टर बाळकृष्णजी थोरात, पत्रकार इसाकबाई शेख, आरुज तुषारजी थोरात आणि सोमनाथ शेठ भालेराव हे सर्व 1998चे माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं विद्यालयाच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. या निमित्ताने त्यांनी चालू शैक्षणिक वर्षामध्ये ज्या गुणवंत शिक्षकांची कामगिरी ही झालेली आहे, अशा या गुणवंत शिक्षकांचा सन्मान हा त्यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रथमतः आपण मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न होऊन घ्या. 1-2 मिनिटं बसा. आपण आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शिक्षणमहर्षी धर्मवीर दलित मित्र चांदमलजी बोराभाऊ, तसेच विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमांचं पूजन हे उपस्थित मान्यवर विद्यालयाचे प्राचार्य श्री मोहिते शिष्यांची निष्ठा ही निश्चितच आपल्या गुरूंवर आहे. आणि खऱ्या अर्थानं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सर्व माजी विद्यार्थी विद्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर 25-26 खऱ्या अर्थाने या परीक्षा इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी या शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाल्या, परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांचे निकाल आपल्याला प्राप्त झाले. त्यामध्ये या विद्यार्थ्यांनी यामध्ये नैपुण्य प्राप्त केलेलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे
आमचे गुरुजन यांचा सन्मान या ठिकाणी खरं तर संपन्न होत आहे. मी प्रथमतः इयत्ता 7वीतील मार्गदर्शक शिक्षक श्री कडाळे सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. याचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर श्री पाचपुते सर यांनाही या ठिकाणी मी निमंत्रित करतो. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचे. सौ कानडे मॅडम यांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी यायचं आहे, आपला सन्मान घेऊन जायचा आहे. अशी विनंती. या ना. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने एक सुंदर असा पेन देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. कोण आहे 200च्या आतमध्ये असणारा? किती मार्क आहे तुला? समोर पारे. पाचवीचे वर्ग शिक्षक शेजारी या. हो कानडे मॅडम. विद्यार्थ्यांना 200च्या वर गुण प्राप्त झालेले आहेत. पात्र झालेले विद्यार्थी आपल्या समोर आहेत. त्यांचाही सन्मान या निमित्ताने होत आहे. यांचा या ठिकाणी त्यांच्या वतीने सन्मान करून सर्व गुरुजनांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण प्राचार्य आणि श्री मैते सर आणि श्री वाडेकर सर यांचा सन्मान करावा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर या गुरुंना परमेश्वराचं स्थान दिलेला. अगदी अनादी काळापासून या गुरुचं महत्व हे अधोरेखित आहे आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा ही गुरु शिष्याची परंपरा अखंडपणे चालत राहिलेली आहे. आणि म्हणूनच आपला देश हा संपूर्ण जगामध्ये संस्कृती प्रधान देश आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला ज्यांनी हे जग दाखवलं, सृष्टी दाखवली, ते आपले पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा जो प्रवास सुरू होतो यामध्ये आपल्याला दिशा दाखवणारे आपले शिक्षक हे आपले गुरु असतात. सर्व गुरुजन, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज मी गुरुचे महत्त्व या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. आपल्या संस्कृतीत असे म्हटले आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ असा आहे की गुरु हेच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत. ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात आणि अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात. गुरु म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक शिकवणारी व्यक्ती नव्हे. गुरु आपल्या
आपल्या व्यक्तिमत्वाचा शिल्पकार असतो. तो आपल्याला शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत, वेळेचे महत्त्व, माणुसकी आणि समाज प्रति कर्तव्य याची शिकवण देतो. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण गुरु आपल्याला योग्य विचार देऊन जीवन जगण्याची कला शिकवतात. आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण येथे गुरुपौर्णिमा हा पवित्र सण साजरी करण्यासाठी जमलो आहोत. गुरुला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले आहे. गुरु आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतात. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त आपण गुरुपौर्णिमा हा सण साजरा करतो. त्यांनी वेदांचे संकलन केले आणि महाभारतासारखा महान ग्रंथ आपल्या मानव जातीला दिला. या पवित्र दिनी आपण आपल्या गुरुप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करूया आणि मेहनतीने जगण्याचा संकल्प करूया. गुरु म्हणजे केवळ शाळेत शिकवणारे शिक्षकच नव्हे, तर गुरु म्हणजे प्रत्येक चांगली शिकवण देणारे आई वडील, शिक्षक, मार्गदर्शक आणि प्रत्येक चांगली शिकवण देणारे हेही आपले गुरुच असतात. आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, सर्व गुरुजन उपस्थित, मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण सर्वजण भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी असा गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. भारतीय संस्कृतीतील गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. म्हणूनच म्हटले आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारे व्यक्ती नव्हे, तर योग्य मार्ग दाखवणारा, चांगले संस्कार करणारा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा आणि दिशस्तंभ आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरोही रामचंद्र देशे. मी आज गुरुपौर्णिमेबद्दल 2 शब्द बोलणार आहे. प्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांनी आपले ज्ञान वाढवले, ज्यांनी आपले जीवन घडवले, ज्यांनी आपले जीवन घडवले, शिक्षकांच्या त्या महामेरूला प्रणाम माझा सर्वगुणा. आज अशा शुद्ध गुरुपौर्णिमा आहे. आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुंचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. चला पटकन आनंद स्वरात आधी गुरुची म्हणतावे, मग साधन साधावे. गुरु म्हणजे माय बाप नामाने ना हातीला बाप. गुरु म्हणजे आहे अशी साधी माहितीच्या पाशी. तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदय धरू, चरण त्यांचे हृदय धरू. विनय बोल सृष्टा गुरु सृष्टीचा पद शोधणे आलो
यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात, तर त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, गुरु या शब्दाचा अर्थ असा होतो, जो आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून आपल्या आयुष्यामध्ये जो ज्ञानाचा प्रकाश पाडतो त्यालाच खरा गुरु म्हणतात. गुरु शिष्य हे आपल्या भारतीय संस्कृतीचा खूप मोठा भाग आहे. एका शिक्षकाविना माणसाचे आयुष्य हे अर्धवटच असते. नकळत का होईना आपले शिक्षक आपले आयुष्य घडवत असतात. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकांचा वाटा खूप अनमोल आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण यशाचे शिखर गाठवू शकतो. गुरु विना ना मिळे ज्ञान, ज्ञाना विना ना होई सन्मान, जीवन भव सागर कराया, चला म्हणूया गुरु राय. आदरणीय मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्य मंगेश्वर. आज आपण सर्वजण गुरुपौर्णिमा हा पवित्र दिन साजरा करत आहोत. मला या पवित्र दिनानिमित्त 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. याचा अर्थ असा आहे की गुरु हे ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे. ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात आणि अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतात. गुरु हे फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाही, तर चांगले संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि जीवन मूल्ये शिकवतात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझे नाव सांगली थोरात. पहिले गुरु आपले आई वडील, ज्यांनी स्वतःच्या डोळ्यात अश्रू पुसून आपल्या चेहऱ्यावर हास्य लागतो. दुसरे गुरु आपले गुरुजन, ज्यांनी फक्त पुस्तकं शिकवलं नाही तर चांगला माणूस बनून शिकवलं. तिसरे गुरु हे प्रत्येक जण त्यांनी माझी साथ दिली. एवढं बोलून मी माझ्या भाषेत सांगतो. नमस्कार. माझे नाव अंबाजी जाधव. माझ्या विद्यालयाचे नाव ब्रह्मदेवी विद्यालय. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. गुरुंचा आशीर्वाद घेऊन आज आपण एका नवीन वर्षाला सुरुवात करणार आहोत. अभ्यास करायचा आणि गुरुचं नाव मोठं करायचं असा ध्यास आपण या दिवशी केला पाहिजे. मित्रांनो, आई वडिलांप्रमाणे माया लावणारे गुरुजन या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मित्रांनो, आपले आई वडील शेतात कष्ट करतात आणि आपले गुरुजन वर्ग आपल्याला शाळेत माया लावतात. मित्रांनो, आई वडिलांप्रमाणेच माया हे आपले शिक्षक वृंद लावतात. मित्रांनो, शिक्षक वृंद आपल्याला सांगतात, अभ्यास करा, मोठे व्हा आणि आपल्या विद्यालयाचे नाव मोठे करा. मित्रांनो, जर आज आपण गुरुजनांचं ऐकलं तर अनेक मुलं बघा पण IPS झालं, पण IAS झालं, आपल्या गुरुजनांचं नाव मोठं झालं, आपल्या गावाचं नाव मोठं झालं आणि आपल्या शाळेचं नाव मोठं झालं. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. मित्रांनो, गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरुंचा आशीर्वाद घेऊन नव्या आठवड्याला सुरुवात करायची. सुंदर अशी भाषणं केली. या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदा सर्वांनी आपण जोरदार टाळ्या द्याव्या. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. खरं तर आपल्या जीवनामध्ये असंख्य गुरु येत असतात. दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला अनेक गुरूंकडून ज्ञान, संस्कार, शिस्त या गोष्टी या मिळत असतात. खऱ्या अर्थानं या गुरूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण सर्वांनी या गुरूंना दिलेली शिकवण, शिस्त,
कौशल्य हे आपल्या जीवनामध्ये याचा वापर करून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची वाटचाल ही विकासाच्या दृष्टीने करायची आहे, भविष्याच्या दृष्टीने करायची आहे. तीच खरं तर आमच्यासाठी गुरुदक्षिणा असेल असं मी मानतो. यानंतर शिक्षकांच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक श्री काटेसर या ठिकाणी आपल्याला माहिती देत. सन्माननीय व्यासपीठ, भारतीय संस्कृतीमध्ये आजचा दिवस गुरुपौर्णिमा तथा व्यास पौर्णिमा या दिवसाला खूप महत्व आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात सरस्वती गुरुर्मा. आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु आहेत. त्यानंतर शिक्षक. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती तयार होते. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांवरती संस्कार करण्याचं महान कार्य जे आहे ते गुरुजन करत असतात. आपण महाभारत रामायण याची अनेक उदाहरणं त्या ठिकाणी पाहिली असतील आणि ज्ञानेश्वरांनी देखील ज्ञानेश्वरीच्या हरिपाठामध्ये सांगितलं आहे, गुरु विना ज्ञान दिल्या विना प्राप्त म्हणजे विनय हित कोण सांगे. गुरुशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. गुरुजन जे आहेत कुंभार ज्याप्रमाणे त्या मातीला आकार देऊन या ठिकाणी चांगलं गरीब अशा प्रकारचं मूर्ती तयार करतो. विद्यार्थी देखील अज्ञानी असतात. त्यांना त्या ठिकाणी संज्ञानी करण्याचं काम, त्यांना शिकवण्याचं काम, मूल्य शिक्षण देण्याचं काम हे शिक्षक करत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा हा जो सण आहे, या सणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळे माझे 2 शब्द मी आठवतो घेतो. पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी या विद्यालयामध्ये उपस्थित झाले. त्यांनी सर्व गुरुजनांचा सन्मान केला, त्याचबरोबर आपलाही सन्मान केला. आपण सर्वजण त्यांच्या या अत्यंत स्तुत्य अशा उपक्रमासाठी एकदा जोरदार पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करून त्यांना धन्यवाद देऊया. त्याचबरोबर आपण सर्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आलेल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांना विनम्र